मुंबई आणि ठाण्यामध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला। दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांचे उंच उंच थर। जय जवान पथक 10 थर लावण्यामध्ये अपयशी। 4 वेळेला केला प्रयत्न, पण शेवटच्या क्षणी गोविंदा पत्त्यांच्या पानासारखे कोसळले। दहीहंडीच्या उत्साहाला सेलिब्रिटींचा तडका। जितेंद्र, करिश्मा, भाग्यश्री, सई ताम्हणकरसह अनेक कलाकारांची हजेरी। गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी सेलिब्रिटींची हजेरी। गौतमी पाटील आणि राधा पाटीलचे ठुमके। दहीहंडीमध्ये राजकीय नेत्यांचीही लगबग। विधानसभेची दहीहंडी आम्हीच फोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्धार। तर स्वराज्यावर चालून येणाऱ्यांचा लोकशाही मार्गाने कोथळा काढू, फडणवीसांची भूमिका। पुण्यातही दहीहंडीचा उत्साह शिगेला। ढोल पथकाच्या तालावर आबालवृद्ध थिरकले। समुद्रकिनारी असणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज नौदलाला आला नसावा। मालवणमधल्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। पुण्यामध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांच्या मध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं चर्चा। भाजपचे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? चर्चांना उधाण। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। विजय वडेट्टीवार, गिरीश महाजनांसह अनेक नेत्यांची उपस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।